गोंदिया शहर के इंजीनियर नगर स्थित ओबीसी छात्रों के हॉस्टल में पिछले 15 दिनों से पानी की गंभीर समस्या बनी हुई है। हॉस्टल में रह रहे करीब 70 छात्रों को पानी के लिए काफी परेशानियों का सामना करना पड़ रहा है। जानकारी के मुताबिक हॉस्टल का बोरवेल खराब होने के कारण पानी की सप्लाई पूरी तरह ठप है। ऐसे में छात्रों को अपने खर्चे पर नगर परिषद से पानी के टैंकर मंगवाने पड़ रहे हैं। बताया जा रहा है कि एक टैंकर के लिए करीब 899 रुपए खर्च करने पड़ रहे हैं और रोजाना 2 टैंकर मांगने की जरूरत पड़ रही है। छात्रों का कहना है कि आखिर वे कब तक अपने पैसों से पानी की व्यवस्था करते रहेंगे। उन्होंने चेतावनी दी है कि जल्द समस्या का समाधान नहीं हुआ तो वे आंदोलन करेंगे। वहीं ओबीसी संगठनों ने भी प्रशासन को चेतावनी देते हुए जल्द कार्रवाई की मांग की है। महान्यूज 7 के लिए गोंदिया से अभिषेक भटनागर की रिपोर्ट। सर, लगभग 15 दिवस झाले आहेत आमच्या हॉस्टेलमध्ये पाण्याचा एक थेंब सुद्धा नाही। पाण्याच्या सोयीसाठी बोरवेल आहे, पण बोरवेलला पाणी नाही आणि मोटर खराब आहे। त्याकडे कंप्लेंट केली असता कोणीच आमच्याकडे लक्ष देत नाही आहे। त्यासाठी आम्ही स्वखर्चाने पाण्याचे टँकर बोलतो सर। या गोष्टीला होत आहेत 15 दिवस, तरी शासनाचे आमच्याकडे एक पण लक्ष नाही। ही तर एकच समस्या झाली, समस्याचा पूर्ण गोळा आहे सर। म्हणजे कसं किती पैसे देतात टँकर? टँकर सरासरी 700 ते 1000च्या दरम्यान पैसे घेते आणि आम्हाला माहिती पडलं की ती शासनातर्फे आहे, पण जो टँकरवाला येते तो लगेच पैसे मागते सर। तर यासाठी आम्हाला स्वखर्चातून म्हणजे स्वतःच्या खिशातून पैसे द्यावे लागत आहे। सर, रोजच टँकर गरज पडत आहे। तक्रार म्हणजे वरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केलेली आहे सर, पण याच्यावर आम्हाला एक पण असा उपाय मिळालेला नाही आहे सर। आता आमची म्हणजे सहनशक्ती तर पूर्ण संपलेली आहे, तर आम्ही तो एकच विचार केला आहे, जर आमच्या मागण्या म्हणजे पाण्याची पूर्ण झाली नाही आणि आमच्या वसतिगृहामध्ये जी लायब्ररीची सोय पाहिजे होती वाचनालयाची ती सुद्धा नाही आहे। कित्येक मुलांच्या परीक्षा सर बिना लायब्ररीने किंवा बाहेर जाऊन ते स्वतः दुसऱ्या वाचनालयामध्ये जाऊन अभ्यास करून गेलेले आहेत। आणि आमचे काहींचे कॉलेज सर म्हणजे प्रत्येकाचे मोस्ट ऑफ कॉलेज हॉस्टेल एका कोपऱ्याला आणि कॉलेज एका कोपऱ्याला आहे, म्हणजे खूप अंतर आहे। त्यासाठी येण्या जाण्यासाठी आम्ही वाहनाची स्वतःची सोय केली आहे। त्यासाठी सुद्धा आमच्याकडे पार्किंगची सुद्धा एक पण व्यवस्था केलेली नाही आहे। आमची एकच इच्छा आहे की सर आम्हाला पाण्याची सोय करून द्यावी, पार्किंगची व्यवस्था, लायब्ररी आणि निर्वाह भत्ता जो आम्हाला वेळेवर कधी मिळालेलाच नाही सध्यापर्यंत, आणि वाचनालय, एवढे आमचे मागण्या पूर्ण कर। आणि सर एक म्हणजे गोष्ट कशी, आमच्याकडे पाणी गरम करायला गिझर आहे, पण गिझर चालू करायला लाईटच नाही। गिझर चालू केला लाईट बंद पडते। यासाठी आम्हाला स्वखर्चाने लाईनमॅन बोलवत आहोत सर। आम्ही आपल्या लेवलवर करत आहोत काम, पण हे किती दिवस करणार सर? याच्यावर आम्हाला एक तुमचा निर्णय पाहिजे आम्हाला तोच, आणि त्यासाठी जर आम्हाला निर्णय मिळाला नाही आम्ही यासाठी आंदोलन करण्यासाठी सुद्धा तयार आहोत सर। गेल्या 15 दिवसापासून ओबीसी वसतिगृहात पाण्याची समस्या निर्माण झाल्याची माहिती आज या वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी आम्हाला दिली। त्यानंतर लगेच आम्ही या वसतिगृहाला आज भेट दिल्यानंतर इथं वास्तविकता बघितली असता टँकरने पाणी पुरवठा झाल्याचे बघावयास मिळाले आहे। आणि गेल्या 15 दिवसापासून विद्यार्थी आणि वॉर्डन हे स्वखर्चाने त्या टँकरचे पैसे देतात। प्रशासनातर्फे वास्तविक इथं पाण्याची सोय जी करण्यात यायला हवी होती ती करण्यात आली नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांवर भुर्दंड बसत आहे। आणि नगरपालिकेच्या वतीने जे पाणी पुरवठा करण्यात येत आहे टँकरने, नगरपालिका ज्या कंत्राटदारामार्फत टँकर चालवतो त्या कंत्राटदाराने पैशाची मागणी करणे पाण्याकरता हा एक विषय महत्त्वाचा इथं समोर आलेला आहे। या विषयाला घेऊन सोमवारला या विद्यार्थ्यांसोबतच आम्ही जिल्हाधिकारी यांच्याकडे जाणार आहोत, कारण की शासकीय वसतिगृह आहे आणि शासकीय वसतिगृहात पाणी पुरवठा करताना पाणी पुरवठा करणाऱ्या टँकर चालकांनी आणि त्या कंत्राटदाराने पैशाची मागणी करणे हे शासकीय धोरणाला धरून योग्य नाही आहे। आणि या मुद्द्याला घेऊन आम्ही जिल्हाधिकारी यांचे लक्ष वेधणार आहोत आणि उर्वरित बाकीच्या समस्या, निर्वाह भत्ता, वसतिगृहाच्या आतील समस्या आहेत, यांच्या वाचनालयाच्या समस्या आहेत, पार्किंगच्या समस्या आहेत, या विषयावर सुद्धा राज्याचे जे मंत्री आहेत अतुल सावे यांच्याकडे आम्ही निवेदन देणार आहोत। आणि विद्यार्थ्यांसोबत पुढच्या सोमवारी पाण्याची जी समस्या पूर्णतः सोडविण्याकरता जिल्हाधिकारी महोदयांना भेट घेण्याचं आम्ही ठरवलेलं आहे। आंदोलन करण्याचा इशारा दिला विद्यार्थ्यांनी, त्यामुळे आंदोलन करू। तर सोमवारला आम्ही जिल्हाधिकारी महोदय यांची आधी चर्चा करणार। जिल्हाधिकाऱ्यांनी जर आमच्या प्रश्न या विद्यार्थ्यांच्या पाण्याचा मुख्यत्वाने सोडवला नाही तर आंदोलनात्मक भूमिका पण आम्ही ओबीसी विद्यार्थ्यांच्या सोबत घेणार आहोत। बॉस ने मीटिंग बुलाई। बाहर उठो बैठो। तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com।